नमस्कार, मी सुजाता. आपले घर आपला स्वाद या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सर्वांचं स्वागत करते. तर पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक झणझणीत रेसिपी. तर आपण आज बनवणार आहोत चिकन रस्सा, तोही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 800 ग्रॅम इतकं चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे. आता ह्याला मॅरिनेट होण्यासाठी दही, हळद, आले लसूण पेस्ट, धना पावडर आणि मीठ या सगळ्या गोष्टी लावून मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया एक अर्धा तासांसाठी. या गोष्टी चिकनला व्यवस्थितपणे लावून घेऊया. तर या पद्धतीने मी सगळ्या गोष्टी लावून घेतल्या आहेत. आता याला अर्ध्या तासांसाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवूया. वाटण काढण्यासाठी मी इथे एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे. भाजून घेऊया तव्यावर. थोडंसं खोबरं देखील घेतलं आहे. आता यामध्ये मी थोडेसे फुटाणे टाकले आहेत आणि थोडेसे आल्याचे तुकडे टाकले आहेत, कोथिंबीर आणि लसूण या सगळ्या गोष्टी आपण आता वाटून घेऊया. एकदम स्मूथ पेस्ट बनवायची आहे, जेणेकरून आपला जो रस्सा आहे तो छान घट्टसर बनेल. या प्रकारे आता हा मामा बघतोय माझी मजा खिडकीमधून. तर मी हे मॅरिनेट होण्यासाठी खिडकीमध्ये ठेवलं होतं आणि वाटण देखील सोबत थंडत होतं. आता मी इथे एक पातेलं घेतलं आहे, ज्यामध्ये मी 3 पळे इतकं तेल टाकते आहे. यामध्ये मसाले घालून घेऊया. प्रथम चिकन मसाला, काश्मीरी मिरची पावडर, धनापूड, लाल तिखट आणि घरचा बनवलेला मसाला मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बनवलेलं वाटण काढून घेऊया. लक्षात ठेवायचं आहे, मसाले आपले जळू द्यायचे नाहीत. एकसारखं हलवून घेऊया. आता यामध्ये आपण मॅरिनेट झालेलं चिकन घालून घेऊया. मसाले कंटिन्यू हलवत राहायचं आहे, जेणेकरून खाली करपणार नाही. आता यामध्ये चिकन घालून घेऊया. अर्ध्या तासांमध्ये चिकन छान मॅरिनेट झालं आहे. हलवून घेऊया. चिकन बनवायला अगदी सोपं आहे. या पद्धतीने बनवलं तरी खूप छान लागतं. ही खूप सोपी मेथड आहे. आता याला छान उकळी आली आहे. हलवून घेऊया. काळजी घ्यायची आहे की खाली करपणार नाही. आता यानंतर आपण गरम पाणी यावरती घालून घेऊया. आता जितक्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला भाजी हवी आहे, रस्सा, त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. भाजीचे तिखटाचे प्रमाण तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मसाले वाढवू शकता. भाजीची कन्सिस्टन्सी अशी काही आहे. जशी जशी शिजत येईल तशी तशी थोडीशी घट्टसर होईल. थोडंसं पातळच ठेवायचं आहे. आपल्या भाजीला छान उकळी आली आहे, तरी 10 ते 15 मिनिटांसाठी मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते छान शिजलं जाईल. इथे छान उकळी आली आहे. तर शिजले की काय पाहूया चिकन. चिकन तसे लवकर शिजते. ब्रॉयलर असेल तर, गावठी चिकनला शिजायला थोडासा वेळ लागतो. शिजले की बघते. गरम आहे त्यामुळे नळाखाली चेक करते. आता बाजूला मी भाकरीची देखील तयारी केली आहे. एकीकडे चिकन रस्सा आणि दुसरीकडे भाकरी देखील तयार आहेत. हा सगळा बेत अर्धा ते पाऊण तासामध्ये अगदी सहज होतो. त्यामुळे नक्की तुम्ही असा बेत ट्राय करा. इथे आपली भाजी देखील तयार आहे. चला डिश बनवून घेऊया.
चिकन रस्सा घेऊया. चिकन रस्सा, ज्वारीची भाकरी, कांदा, त्यावर पेरलेली कोथिंबीर आणि लिंबू आणि भात. एकदम मस्त पोट भरून जेवण होतं. खायला देखील खूप छान वाटतं आणि खूप छान झणझणीत मस्त बेत बनतो हा चिकन रस्साचा. एकदम साधा, सरळ, सोपा. नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया परत अशा आगळ्या वेगळ्या नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत पाहत रहा आपले घर आपला स्वाद मराठी रेसिपीज. धन्यवाद.